प्रेक्षकांनो, मालिका तर आता भन्नाट वळणावरती येताना आपल्याला दिसत आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता अश्विनने रंगेहात तर प्रियाला पकडलंय. पण आता असा काही तिचा न्याय निवाडा केलाय की रविराज आणि घरच्या सगळ्यांनी आता खूप मोठा निर्णय घेत आता इकडे सगळ्यात महत्त्वाचं सत्य समोर आणलंय. अर्धसत्य तर आता प्रिया तन्वी नसल्याचं अश्विनने समोर आणलंय. हे आपण कालच्या भागात पाहिलं. पण अर्धसत्य म्हणजेच सायली तन्वी असल्याचं समोर कसं आलंय पाहू. आता इकडे प्रिया अश्विनकडून सत्य काढण्याचा प्रेक्षकांनो जीवाच्या आकांताने प्रयत्न करत आहे, जेणेकरून आता इकडे तिला काहीही झालं तरी सुद्धा आता हे करायचं आहे. म्हणजे तिला काहीही झालं तरी सुद्धा आपलं सत्य काढून घ्यायचंय की अश्विन काय माहिती काढतोय आणि तो म्हणतो काय चाललंय तुझं, तू का इतकी मला विचारतेस खोदून खोदून. यावरती ती म्हणते अरे नाही, म्हणजे अर्जुन सायली तुला काही मूर्ख तर बनवत नाहीयेत ना, असं आपलं मला वाटतंय. म्हणजे ते तुला सारखं 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 अशा पद्धतीने बोलवतायत आणि काही चुकीच्या मार्गाला तर आता नेत नाहीयेत ना, इतकंच मला तुला विचारायचं आहे. असं म्हटल्यावरती तो सांगतो मी काय दूधखुळा आहे का की मी आता चुकीच्या मार्गाला जाईन, किंवा मी इतका लहान आहे का की मी आता चुकीच्या मार्गाला जाईल. वेड्यासारखं काहीतरी बडबडू नकोस तन्वी, काय तुझं बडबडणं चाललंय. ती सांगते अरे नाही, तुला मी खरं तर काहीतरी सत्य सांगणार आहे. आणि ती आता आपलीच मनची कहाणी रचत सांगायला लागते. खरं सांगू तर माझ्या विरुद्ध भडकवण्याचा हा आता दोघांचा डाव आहे तुला. यावरती तो म्हणतो नाही, तुझ्या विरुद्ध तर मला काही भडकवण्याचं कोणीच काम केलेलं नाहीये. मी खरं सांगू का तर आता मी एका म्हणजे रविराज काकांना मदत करतोय असं म्हटलंस तरी सुद्धा चालेल. असं म्हटल्यावरती ती म्हणते अच्छा, बाबांना मदत करतोयस आणि ती कशासाठी. यावरती तो म्हणतो आहे त्यांचा एक अपघात झाला होता ना, त्या संदर्भातली काही माहिती त्यांना आता हवी आहे, त्यासाठी. पण तू इतका विचार करू नकोस. पण त्यावरती मग आता प्रिया विचार करते नाही नाही, अश्विन झोपला ना की मला नक्की हा काय शोधतोय हे सगळं शोधूनच काढलं पाहिजे, असा ती विचार करते. आणि त्यानंतर मग आता इकडे अश्विनच्या गुपचूप तिने आता अश्विनचा लॅपटॉप चेक करायला घेतलेला आहे प्रेक्षकांनो. ज्या वेळेला तिने आता अश्विनचा लॅपटॉप चेक करायला घेतलेला आहे आणि त्यावेळेला तिला आता समजलंय की हे त्या डेड बॉडीचं सत्य शोधून काढतायत. जर का हे डेड बॉडीचं सत्य आता शोधून काढत आहेत तर काहीही झालं तरी मला या डेड बॉडीच्या सत्यापासून त्यांना आता दूर ठेवलं पाहिजे. कारण जर का आता इकडे अश्विनने म्हणजे नागराज काका तर ह्याच्यात दिसत आहेत, पण आता नागराज काका दिसत तरी मला शोधायला काही ह्यांना वेळ नाही लागणार. प्रिया आता त्या लॅपटॉपमधलं फुटेज टॅम्पर करण्याचा किंवा डिलीट करण्याचा ती प्रेक्षकांनो प्रयत्न करत आहे. आणि त्याच वेळेला तिला आता पाहिलेलं आहे ते म्हणजे अश्विनने अश्विनने ज्या वेळेला तिला पाहिलंय आणि त्यावेळेला अश्विनला प्रेक्षकांनो खरं तर धक्का बसलाय. आणि तो विचार करतोय ही का हे फुटेज इतक्या ह्यानी बघते. आणि पाहिलं तर पाहिलं, हिला खरं तर धक्का बसायला पाहिजे होता, पण हिला धक्का काही बसत नाहीये. पण आता ही ते करण्याचा म्हणजे ते आता डिलीट करण्याचा प्रयत्न करते. काय नक्की हिच्या डोक्यात चाललंय मला शोधून काढलं पाहिजे. त्यानंतर अर्जुन आता अश्विनला भेटायला आलाय. काय झालं अश्विन, तुला बाकी काही माहिती. यावरती अश्विन त्याला सांगतोय दादा, माहिती तर बाकी काही मला मिळाली नाहीये, ती तर मी शोधतोय, पण मला कळत नाहीये की तन्वीने हे फुटेज पाहिलंय आणि ते फुटेज ती डिलीट करण्याचा प्रयत्न करते. यावरती आता मात्र अर्जुन म्हणतो म्हणजे म्हणजे मला काहीच कळत नाहीये. त्यावरती आता इकडे सांगायला लागतो अश्विन, अरे दादा, तिने ते फुटेज पाहिलंय आणि ते म्हणजे डिलीट करण्याचा प्रयत्न करते. याचा अर्थ असा होतो की तिला त्या फुटेज कुणासमोर येऊ नये असं वाटतंय. पण मला तर असं वाटलं की ज्या वेळेला तिला ते दिसेल तर ती आता म्हणजे विचारेल मला की काय आहे हे, ती गोंधळ घालेल, माझ्या आईच्या बाबतीत हे सगळं कुणी केलं असं म्हणेल. पण तसं काहीच घडताना दिसत नाहीये. मला तर कळत नाहीये की हे सगळं काय चाललंय. यावरती लगेचच तो सांगतो की मला काही गोष्टींचा अंदाज आलाय. यावरती मग तो म्हणतो म्हणजे काय, तुला काय गोष्टी समजल्यात. यावरती लगेचच अर्जुन सांगतो तू एक काम कर ना, तू सगळे फुटेज तर पाहाच, पण मला त्याच्यापेक्षा असं वाटतं तू तन्वीवरती लक्ष ठेव. नागराज काकांवरती लक्ष ठेवायला ज्याप्रमाणे आता सांगितलेलं आहे ते म्हणजे सुमन काकीला नागराज काकांवरती लक्ष ठेवायला सांगितलंय, तसंच तू आता तन्वीवरती लक्ष ठेव. यावरती तो म्हणतो म्हणजे दादा तुला काय म्हणायचंय.
तन्वी काही चुकीचं काम करते का? यावरती अश्विनला अर्जुन सांगतो, हो, खूप मोठं चुकीचं काम आता तन्वीचं चाललेलं आहे. तन्वी आता खरं तर महिपतची माणूस आहे आणि म्हणूनच आम्ही तुला सांगितलं होतं की हे सत्य तू आता तिला सांगू नको. यावरती अश्विन चिडतो आणि दादा काय बोलतोयस तू? मी तुझं ऐकून घेतोय म्हणून तू काहीही बोलशील का? यावरती तो म्हणतो, नाही, मी खरंच सांगतोय. मला माहिती होतं की तुला माझ्यावरती बिलकुल विश्वास बसणार नाहीये, पण मी जे सांगतोय ते सत्य आहे. आणि मग आता रविराज आलेत आणि ते अश्विनला सांगतायत, हो अश्विन, तुला जे काही वाटतंय ना, म्हणजे तू या सगळ्यामध्ये जो काही विचार करतोयस ना, तो विचार अगदी चुकीचा आहे. म्हणजे आता खरंच तन्वी त्याची माणूस आहे हे मला पण समजलंय. आता तुला एकच काम आहे, ते म्हणजे तू त्याच्यावरती लक्ष ठेव, तिच्यावरती, आणि ती कुठे जाते, काय करते, हे सगळं सगळं आता मला तू सांगायचं आहेस. असं म्हटल्यावरती मग आता सायली सांगते, मला कळतंय की तुम्हाला काय या सगळ्यामध्ये वाटत असेल. तुम्ही कोणत्या फेजमधून चाललेले आहात हे सुद्धा मला चांगलंच माहिती आहे. पण पण आता मी जी गोष्ट तुम्हाला सांगते ना अश्विन भाऊजी, त्याच्यावरती विश्वास ठेवा. पहिल्यापासून ती आता महिपतचीच माणूस होती. साक्षीला तर ती नेहमी भेटायला जायची आणि त्यामुळे तुम्ही लक्ष इकडे तोपर्यंत प्रेक्षकांनो, प्रिया आता साक्षीला तर भेटलेली आहे आणि त्यानंतर ती साक्षीला सांगते, हे बघ साक्षी, तुला इथून बाहेर पडायचं असेल तर लवकरात लवकर आता तू म्हणजे तुझ्या अण्णांना शोधून काढ. आणि त्यानंतर ती निघून गेली. पण आता साक्षी सचिनला बोलवते. सचिनचा नंबर ब्लॉक केलेला असला तरी सुद्धा ती आता पुन्हा एकदा सारखं ट्राय करून मेसेज करून दुसऱ्या नंबरवरून त्याला मेसेज करते आणि दुसऱ्या नंबरवरून मेसेज करते. तो मेसेज प्रियाच्या नंबरवरून करते, कारण साक्षीला भेटायला प्रिया आलेली असते. आणि त्यावेळेला मग आता प्रियाच्या नंबरवरून फोन आल्यावरती लगेचच साक्षी त्याला धमकी देते आणि आता ती त्याला सांगायला लागते, आज जर का तू मला भेटायला आला नाहीस तर मी तुझ्या घरपर्यंत पोहोचीन. घरपर्यंत पोहोचल्यावरती मग असं म्हटल्यावरती मग आता लगेचच तो तिकडे आलेला आहे आणि त्यावरती तो म्हणतोय, काय झालं सॅम? त्यावरती ती सांगते, सॅम मेली का जिवंत आहे हे तरी तू आता शोधायला कधी आलास का? तुझं चाललंय तरी काय? असं म्हणत ते आता बोलत आहे. प्रेक्षकांनो, हे सगळं चालू असताना मग आता तो म्हणतो, नाही ग, मी तुझ्यासोबत जास्त वेळ आता काढू शकत नाहीये. काहीही झालं तरी सुद्धा मी आता या सगळ्यामध्ये कधीच कधीच तुझ्याशिवाय राहू शकतो का? असं म्हटल्यावरती ती सांगते, मग गेलेलाच कुठे सोड. आता प्रेक्षकांनो, तो तिला अशा काहीतरी चुना लावून घरी तर आलाय, पण घरी आल्यावरती प्रेक्षकांनो तो आता विचार करतोय, नाही, या सॅमचं काहीतरी नाटक आहे. ही जर का मला ब्लॅकमेल करत असेल तर मला हिला सुद्धा आता ब्लॅकमेल करण्यासाठी अर्जुनच्या इथे तिची काय फाईल आहे हे शोधायला पाहिजे. असं म्हणत तो आता अस्मिताला तो फोटो दाखवतो. अस्मिताला फोटो दाखवत तो म्हणतो, काय ग, म्हणजे ही मुलगी कोण आहे? खरं सांगायचं तर मला काहीच कळायला मार्ग नाहीये की हा फोटो अर्जुनच्या ह्याच्यात. यावरती ती म्हणते, अरे तू कसा तिला ओळखतोस? तर मी नाही ओळखत, कुठेतरी पाहिल्यासारखं वाटतंय, काही माझ्या कॉलेजला वगैरे. यावरती अस्मिता सांगते, तू जरा तिच्यापासून लांब राहा बरं का, कारण काही झालं तरी सुद्धा मुळातच आता इकडे म्हणजे ती आहे ना, ती खूप विचित्र आहे हा. म्हणजे आता तिला आपण कितीही काही सांगण्याचा प्रयत्न केला ना तरी सुद्धा ती एकदम डेंजर आहे, खुनी बाई आहे. खुनी म्हटल्यावरती तो म्हणतो, काय खुनी? यावरती ती म्हणते, हो, ती खुनी बाई आहे. आता इकडे तोपर्यंत मग चैतन्यला घेऊन सोबत पोलिसांच्या इथे आलाय आणि पोलिसांना आता मात्र सगळी माहिती, म्हणजे अश्विनच्या मदतीने पोलीस आता सगळी माहिती शोधतायत. तर आता पोलीस सांगायला लागलेत, खरं तर जे काही CCTV कॅमेरे आहेत ना, त्या CCTV कॅमेऱ्यामध्ये त्या माणसाच्या सोबत आम्हाला एक मुलगी सुद्धा दिसत आहे, जी आता हे सगळं घेऊन चालले. अर्जुन म्हणतो, त्याचा फोटो दाखवाल का? यावरती तो सांगतो, हो, आणि अजून आम्हाला एक माहिती कळालेली आहे. यावरती अर्जुन म्हणतो, काय? यावरती ते सांगायला लागतात, खरं तर या सगळ्यामध्ये तिथली एक नर्स सामील आहे आणि नर्सला मॅनेज करणाऱ्या कोणीतरी दुसऱ्या व्यक्ती होत्या. त्या सुद्धा व्यक्ती कोण आहेत हे सुद्धा आपल्याला कळालेलं आहे. यावरती अर्जुन म्हणतो, ग्रेट, आपण त्यांना भेटू शकतो का? यावरती ते सांगतात, हो, तुम्ही त्यांना भेटू शकता. असं म्हटल्यावरती अर्जुन आता आता प्रेक्षकांनो, इकडे प्रियाचा पाठलाग करत असलेल्या अश्विनला समजलेलं आहे की प्रिया साक्षीची भेट घेते आणि साक्षी जिवंत आहे. खूप मोठं आता सत्य इकडे उघडताना दिसत आहे. प्रियाने आणि साक्षीची भेट आता अश्विनने पाहिली. अश्विन आता घरी आलाय आणि अश्विन तिला सांगतोय, 1 मिनिट तन्वी, इकडे ये. त्यावरती प्रियाचा गळा डायरेक्ट तर तो आवळायला लागलेला आहे. प्रियाचा डायरेक्ट गळा आवळत आता त्याने तिला सांगितलेलं आहे, बोल लवकर, कुठे भेटायला गेली होतीस? यावरती प्रिया आता ततपप स्वतःला सोडवण्याचा प्रयत्न करते आहे आणि त्यावरती प्रिया सांगते, नाही,
कुठे नाही, इथे नाही, तिथे नाही. प्रियाचं आता ततपप बघून अश्विन अजून चिडलेला आहे आणि अश्विन आता सांगत आहे, "कुठे गेली होतीस हे आत्ताच्या आत्ता तू मला सांग, नाहीतर नाहीतर काही खरं नाहीये." असं म्हटल्यावरती प्रेक्षकांनो लगेचच आता इकडे ती सांगायला लागते, "कुठे म्हणजे?" यावरती तो म्हणतो, "साक्षी जिवंत आहे ना?" असं म्हटल्यावरती लगेचच आता इकडे ती म्हणते, "काय? साक्षी? साक्षी कुठून आली आता? ही साक्षी तर मेली ना?" यावरती आता तो सांगायला लागतो, "तू कितीही नाटकं केलीस ना, तरी मला सगळं सत्य समजलेलं आहे. तुझं जे काही सत्य आहे ना, तू साक्षीला भेटायला गेल्याचं ते सगळं सत्य समोर आलेलं आहे." असं म्हटल्यावरती लगेचच आता इकडे ती ततपप करायला लागते आणि तो सांगतो, "हे बघ, जर का तू मला खरं-खरं सांगितलंस तर ठीक आहे, पण नाही खरं सांगितलंस तर तुझी काही खैर नाहीये. आत्ताच्या आत्ता जे काही सत्य आहे ते मला सांग." यावरती प्रिया गडबडले. तितक्यात रविराज आणि रविराजांनी फाटकन तिचं थोबाड फोडलंय. रविराजांनी प्रेक्षकांनो थोबाड फोडल्यावरती मग मात्र प्रिया आता चांगलीच गडबडले. "बोल लवकर, साक्षी जिवंत आहे?" कारण आता इकडे प्रकार असा घडलेला आहे प्रेक्षकांनो, की आता मालिकेमध्ये प्रियाकडून अशी चूक झाली, की तिने मोबाईल दिलेला आहे तो म्हणजे हिला वापरण्यासाठी. ज्यावेळेला वापरण्यासाठी तो मोबाईल तिने दिलाय आपल्या साक्षीला, त्याच्यावरून सचिनच्या मोबाईलवरती फोन आलाय, मेसेज आलाय. सचिनचा मेसेज आता असल्यामुळे साक्षी जिवंत असल्याचं कळलंय आणि ती प्रियाची भेट घेत असल्याचं कळलंय. त्यानंतर मग रविराजांनी तिचं थोबाड फोडत तिला आता विचारले, "बोल लवकर, काय आहे? तू आता कुणाला भेटायला जातेस? काय करतेस? हे सगळं सत्य आता आम्हाला समजलंच पाहिजे. साक्षी जिवंत आहे?" यावरती ती म्हणते, "हो, मला सुद्धा आजच म्हणजे समजलेलं आहे, की साक्षी जिवंत आहे ते." असं म्हटल्यावरती ते म्हणतात, "मग तू कुणाला सांगितलं का नाहीस?" त्यावरती आता इकडे अश्विन सांगायला लागतो, "कारण ही तिची खूप चांगली मैत्रीण आहे आणि बाकी काहीच नाहीये रविराज काका. ही तिला रोज भेटायला जाते. ही गोष्ट सुद्धा आता तितकीच खरी आहे." असं म्हटल्यावरती रविराज चिडले, "पोलिसांना बोलवतो आणि तुला पोलिसांच्या ताब्यात देतो." यावरती ती म्हणते, "मी तुमची मदत करायला तयार आहे. मला महिपत कुठे आहे माहिती आहे. मला आता साक्षी कुठे आहे माहिती आहे." यावरती आता इकडे अश्विन सांगायला लागतो, "आणि मला ही तन्वी नाही ते माहिती आहे." यावरती रविराज म्हणतात, अश्विन म्हणतो, "हो, कारण मी ज्यावेळेला हिचा पाठलाग केला होता ना, साक्षी आणि हिचं बोलणं मी ऐकलं. ही साक्षीला सांगत होती, की मी तुला एक्सपोज करीन." तर साक्षी आता हिला म्हणते, की "मी तुला एक्सपोज करीन. तू खरी तन्वी नाहीयेस हे जगासमोर आणीन आणि हे मी सगळं ऐकलेलं आहे." असं म्हटल्यावरती रविराज सटकन दुसरी थोबाडीत देतात आणि काय खरं, काय खोटं सगळं एका झटक्यात बाहेर आलेलं आहे.